बारामती हे एखादं मोठं आंतरराष्ट्रीय विमानतळ नाही, तर ती एक छोटी हवाई पट्टी आहे. इथं प्रामुख्याने खाजगी विमानं आणि वैमानिकांना प्रशिक्षण देणारी विमानं उतरतात. इथली सर्वात मोठी अडचण म्हणजे इन्स्ट्रुमेंट लँडिंग सिस्टीमचा अभाव. मोठ्या विमानतळावर विमानाला धुक्यातही गाईड करणारी यंत्रणा असते. लाईट असतात, पण बारामतीत वैमानिकाला स्वतःच्या अनुभवावर आणि डोळ्यांनी दिसणाऱ्या धावपट्टीवर विसंबून राहावं लागतं. यालाच तांत्रिक भाषेत व्हिज्युअल अप्रोच असं म्हणतात. याच कारणानं अपघात झाला असावा असे अंदाज वर्तवले जात आहेत. 28 जानेवारी 2026 ची ती सकाळ महाराष्ट्र कधीच विसरू शकणार नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा बारामतीत अपघात झाला. पण हा अपघात नेमका कसा झाला? जेव्हा विमान हवेत होतं तेव्हा वैमानिक आणि बारामती ATS मध्ये नक्की काय बोलणं झालेलं तेच बघूयात या व्हिडिओतून. नागरी विमान वाहतूक मंत्रालय आणि DGCA ने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार त्या शेवटच्या 26 मिनिटात काय घडलं ते आपण पाहूया. सकाळी 8:10 अजित पवारांच्या लीजरजेट 45 विमानाने मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावरून उड्डाण घेतलं. विमानामध्ये अजित पवारांसह त्यांचे सुरक्षा रक्षक आणि क्रू मेंबर असे एकूण 5 जण होते. सकाळी 8:18 विमानाचा बारामती ATSशी पहिला संपर्क झाला. विमान तेव्हा बारामतीपासून 55 किलोमीटर अंतरावर होतं. खरी अडचण सुरू झाली ती 8:35 बारामतीत त्यावेळी दाट धुकं होतं. वैमानिकाने ATSला वाऱ्याची दिशा आणि विजिबिलिटी विचारली. ATSने उत्तर दिलं की वारा शांत आहे, पण दृश्यमानता म्हणजेच विजिबिलिटी फक्त 3 किलोमीटर आहे. सकाळी 8:40 वैमानिकाने लँडिंगचा पहिला प्रयत्न केला, पण धावपट्टी दिसत नसल्यामुळे त्यांनी गोग्राउंड घेण्याचा निर्णय घेतला. म्हणजे विमान पुन्हा हवेत घेऊन गोल प्रदक्षिणा मारणं याला गोग्राउंड म्हणतात. सकाळी 8:43 वैमानिकाने ATSला सांगितलं की आता आम्हाला रनवे स्पष्ट दिसतोय. ATSने त्यांना तातडीने लँडिंगची परवानगी दिली. पण आश्चर्य म्हणजे या परवानगीनंतर वैमानिकाकडून कोणतीही पोचपावती आली नाही. आणि बरोबर पुढच्याच मिनिटाला म्हणजेच 8:44 धावपट्टीच्या सुरुवातीलाच आगीचा मोठा गोळा दिसला. वैमानिकाचा संपर्क तुटला होता आणि अवघ्या काही सेकंदात होत्याचं नव्हतं झालं. आता या अपघातानंतर काही मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित होतात. या विमानात कॅप्टन सुमित कपूर होते, ज्यांना 16,000 तासांच्या उड्डाणाचा दांडगा अनुभव होता. तरीही त्यांनी मेडे कॉल म्हणजेच आणीबाणीचा संदेश का दिला नाही? विमानाची मालक असलेली VSR व्हेंचर्सने दावा केलाय की विमान 100% फिट होतं, पण या कंपनीचा ट्रॅक रेकॉर्डही संशयास्पद आहे. चौकशी अधिकारी पोचायच्या आत हे ऑफिस बंद करून पसार झाले होते अशी माहिती मिळते. म्हणून आता विमान फिट होतं यावर विश्वास बसणंही सध्या अवघड जातंय. हा अपघात म्हणजे केवळ एक तांत्रिक बिघाड आहे की यंत्रणेची कमतरता याचा तपास एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो करतंय. अशा एका दिग्गज नेत्याच्या अशा जाण्याने हवाई सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय. तुम्हाला काय वाटतं? अशा लहान विमानतळावर सोयी सुविधा वाढवणं आता अनिवार्य झालंय का? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सरकारनामाला सबस्क्राईब करायला विसरू नका.